नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण +6 चा पॉझिटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला बघणार आहोत. तर मग +6 चा फॉर्म्युला काय आहे? तर +6 चा फॉर्म्युला आहे -4 + 10. मग आता हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? चला आता आपण बघूया. ठीक आहे, आता आपण सम सॉल्व करूया. सुरुवातीला काही सम आपण टूलवरती बघूया. नेहमीप्रमाणे आता पहिल्यांदा आपण सेट 0 केलं. सेट 0, त्यानंतर आहे इथे 3. ठीक आहे, युनिटच्या रॉडवरती आपण +3 केलं. त्यानंतर आहे +6. आता इथे बघू शकतो आपल्याकडे 6 डायरेक्ट करायला आहे, त्यामुळे आपण इथे कुठलाही फॉर्म्युला वापरायचा नाही. जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट करायला असतं की नाही, त्यावेळेस डायरेक्ट करायचं. +6. आता इकडे बघा, पुन्हा आहे +6. मग आता +6 करायला आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे. मग ज्या वेळेस डायरेक्ट करायला आपल्याकडे नंबर्स नसतात, तर त्यावेळेस मग त्या नंबरचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. मग आता इथे +6 साठी फॉर्म्युला आहे -4 + 10. कारण डायरेक्ट तर नाही आहे, मग डायरेक्ट करायला नाही आहे म्हणून आपण फॉर्म्युला वापरणार -4 + 10. आलं लक्षात? मग आपला आन्सर आलेला आहे इथे 15. ठीक आहे, आपण इथे लिहून घेऊया. पुन्हा आता नेक्स्ट सम करूया. आन्सर लिहून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस सेट 0 करून घ्यायचं. सेट 0 झालं. आता आहे +1 1 केला. त्यानंतर आहे +8. +8 इथे डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट केलं. पुन्हा +6. आता +6 डायरेक्ट नाही येत म्हणून +6 चा फॉर्म्युला -4 + 10. आपला आन्सर आलेला आहे 15. पुन्हा सेट 0 4 डायरेक्ट, +5 +5 सुद्धा डायरेक्ट. इथे आहे +6. मग +6 साठी -4 + 10. आन्सर आलेला आहे पुन्हा इथे 15च आन्सर आलेला आहे. पुन्हा आन्सर लिहून झाल्यानंतर आपण करणार सेट 0 29 +6. मग +6 साठी -4 + 10. त्यानंतर +3 डायरेक्ट. मग आता आन्सर आलेला आहे आपलं इथे 38. इथे आपण लिहून घेऊया. आन्सर इज 38. ठीक आहे, हे आपण आता टूलवरती केलं. आता आपण फिंगर्सवरती बघूया. टूल मी बाजूला ठेवते. आता हे बघा, 64 +6 +6. आता हे फिंगर्स केले. त्यानंतर 64 डायरेक्ट, +6 साठी -4 + 10. पुन्हा +6 डायरेक्ट. आपला आन्सर आलेला आहे 76. सेट 0 केलं. त्यानंतर आहे 9 -5 + 6. 9 -5. आता +6 साठी -4 + 10. आन्सर इज 10. जेवढी आपण जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा आपला स्पीड वाढणार. त्यामुळे हळूहळू आपण थोडंसं डेली प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायचं. प्रॅक्टिस केली की हळू ॲटोमॅटिक आपला स्पीड पण वाढणार आहे. सेट 0 50 +6 -5. आता बघा, 50 +6 -5. आन्सर 51. 51. पुन्हा सेट 0 24 +6 -4 + 10. अगेन +6 डायरेक्ट. आन्सर इज 36. पुन्हा सेट 0 केलं. सेट 0 4
plus 6 minus 4 plus 10 plus 4. Answer is 14. Set 0 direct. 72 plus 16 plus 7. 72 plus 16. 10 direct. 6 सुद्धा डायरेक्ट. प्लस 7. आता प्लस 7 बघा बरं. प्लस 7 आपल्याकडे इथे डायरेक्ट नाही, म्हणून मग आता इथे प्लस 7चा फॉर्म्युला -3 प्लस 10. आन्सर आहे 95. आपण इथे लिहून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे +6चा फॉर्म्युला आज बघितला आहे. +6चा फॉर्म्युला -4 प्लस 10. जेवढी जास्त आपण प्रॅक्टिस करणार तेवढा जास्त आपल्याला स्पीड वाढणार. आता हे जे 10 सम तुम्हाला इथे दिसत आहेत, हे 10 सम आपल्याला 1 मिनिटाच्या आतमध्ये सॉल्व करायचे. म्हणजे 1 मिनिटामध्ये आपल्याला 10 सम झाले पाहिजेत, एवढी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हे सगळे नोट जे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्याची रोज प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर आता पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचा फॉर्म्युला बघणार आहे. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.